वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. मुखं करोति वाचालं पंगुलं लंघयते गिरि यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. आकाशपतिततो यथा गच्छति सागरा सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. गोपाल कृष्ण महाराज की जय. आता या एकादशी महात्म्यातला हा पहिला अध्याय आहे. कार्तिक कृष्ण एकादशी महात्म्य आहे, कारण तिथं तिची उत्पत्ती आहे म्हणून आपण सुरुवात कार्तिकातल्या एकादशीपासून केलेली आहे, जिला उत्पत्ती एकादशी म्हणतात. आधी मी कथारूप सांगते आणि मग आपण ओवीबद्ध ऐकूया. प्राचीन काळी नैमिषारण्यात चाललेल्या यज्ञसत्रात मध्यंतरात रोमहर्षण सूत शौनकादी ऋषींना व श्रोत्यांना उद्बोधक कथा सांगत होते. म्हणजे यज्ञ चालू होता, पण मधला जो वेळ असतो त्यामध्ये काही उद्बोधक कथा ते ऋषी शौनकादी ऋषी इतर ऋषींना सांगत होते. त्या समयी सर्वांच्या विनंतीवरून त्यांनी एकादशांचे महात्म्य कथन केले. ते म्हणाले, लोक हो, पूर्वी धर्मराजाने विचारणा केली असता भगवान श्रीकृष्णाने त्याला सर्व एकादशांची माहिती आणि महती सांगितली. त्याने सर्वप्रथम कार्तिक कृष्ण पक्षातील उत्पत्ती एकादशीचा सर्व विधी आणि तिचे महात्म्य स्पष्ट केले. मग तिचे आविर्भवन कसे झाले तो प्रसंगही निवेदित केला आहे. तो म्हणाला, धर्मा म्हणजे कृष्णानं धर्माला सांगितलं आणि ही कथा मग ते रोमहर्षण बाकीच्या ऋषींना सांगतात. तो म्हणाला, धर्मा, कृतयुगात बलाढ्य मुरुदैत्याने स्वर्गावर स्वारी करून इंद्रासह सर्व देवांना पळवून लावले. म्हणजे मुरु नावाच्या एका दैत्याने कृतयुगामध्ये आपली 4 युग आहेत ना, त्रेता, द्वापार, कृतयुग आणि कलियुग, त्यापैकी कृतयुगामध्ये एका मुरु नावाच्या दैत्याने स्वर्गावर स्वारी केली आणि सर्व देव तिथले पळवून लावले. तेव्हा पराभूत आणि स्थानभ्रष्ट झालेले सर्व देव शंकरांच्या सांगण्यावरून भगवान विष्णूला शरण गेले. त्यांना दैत्यराजाच्या सर्व अत्याचाराची कल्पना दिली आणि त्यांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली. तेव्हा संतप्त झालेल्या ऋषिकेशांनी त्या सर्वांसह मुरुसेनेवर आक्रमण केले. त्या भीषण संग्रात देवांचीच मोठी हानी झाली. ते 10 दिशांना पळून गेले. भगवानांनी हजारो दानवाचा निपात केला, पण अनेक शस्त्रास्त्रांचा प्रहार करूनही जो मूळ मुरुदैत्य आहे तो काही आटोक्यात येईना. आता थोडक्यात काय, हे सगळे देव विष्णूला शरण गेले. शंकराने सांगितलं विष्णूला शरण जा. मग ऋषिकेशमध्ये ते कृष्णाला राग आला की त्यानं अत्याचार केला आहे आणि आमचं सगळं स्वर्ग बळकावला आहे. मग त्यांनी गेला सर्व देवांना देऊन लढाई केली परत एकदा. त्या मोठ्या लढाईमध्ये देवांचीच हानी झाली. बाकीचे देव 10 दिशाला पळून गेले. मात्र भगवान विष्णूंनी किंवा श्रीकृष्णाने अनेक शस्त्रास्त्र केली, अनेक राक्षस मारले, पण तो जो मूळ मुरुदैत्य होता तो काही लवकर आटपेना. त्याच्याशी 1000 वर्ष भावयुद्ध केले. शेवटी ते थकले आणि निद्रा घेण्यासाठी बद्रिकाश्रम क्षेत्रातील हेमवती नामक गुहेमध्ये प्रवेशले. मग 1000 वर्ष त्याच्याशी द्वंद्व युद्ध केलं त्या राक्षसाशी, पण तो काही आटपेना. शेवटी भगवान थकले आणि नाथाला गेले आणि तिथल्या एका हेमवती नावाच्या गुहेमध्ये ते निद्रा घ्यायला गेले. झोपले जाऊन भगवान तिथं गाढ झोपले. गाढ झोपेत असताना मुरुदैत्य तेथे आला आणि तो त्यांच्या वधाचा विचार करू लागला. तेवढ्यात भगवानाच्या शरीरातून सर्व आयुधांनी युक्त असलेली एक तेजस्वी देवी प्रगट झाली. तिने त्यांच्याशी युद्ध करून त्याचे मस्तक धडावेगळे केले आणि त्याच्या सैन्याचाही नाश करून ते पळवून लावले. विष्णूंना जाग आली आणि त्यांनी दैत्यराजाचा वध झालेला पाहून त्यांना मोठा संतोषच वाटला. त्या देवीने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा ते अधिक प्रसन्न झाले. त्यांनी तिला वर मागण्यास सांगितले. तेव्हा ती म्हणाली, हे प्रभू, एकादशी ही माझी जन्मतिथी आहे. या दिवशी जे भक्त भजन, पूजन, उपोषण व जागरण करतील त्यांचे सर्व अर्थाने तुम्ही कल्याण करा. त्यांना सुख, संपत्ती, मोक्ष द्या. त्यांची विघ्ने दूर करा, पातके नष्ट करा. धर्मा तेव्हा त्या देवीची तळमळ लक्षात घेऊन भगवान विष्णूंनी तिला तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला आणि ते अंतर्धान पावले. मग काय झालं, ते झोपले जाऊन तिथं
आणि मग आता देवांचं ते नाटक होतं की मी दमलो थकलो, कारण एकादशीची उत्पत्ती व्हायची होती किंवा करायची होती. लोकांच्या हाती एक व्रत द्यायचं होतं. आता विचार करा ना, तो तिथं झोपला गुहेमध्ये आणि मृदैत्य तिथं आला आणि विष्णूच्या वधाचा विचार करू लागला. अशा वेळी त्यांच्या शरीरातनं एक शक्ती निर्माण झाली ना देवी, आणि तिनं सगळ्या आयुधांना आपल्या त्या हल्ला करून त्या मृ राक्षसालाही मारलं, त्याचं सैन्यही मारलं. म्हणजे थोडक्यात विष्णूंचाच तो एक भाग अंश होता. आणि मग ते जागे झाल्यावर त्यांना कळलं. मग त्या देवीनं सांगितलं की आज माझी उत्पत्ती ह्या तिथीला झाली की जी एकादशी तिथी आहे, म्हणून एकादशीला जे कोण भजन पूजन उपोषण काय करतील त्यांचे तुम्ही कल्याण करा. इथपासून एकादशी व्रत लोकांमध्ये सुरू झालं. तोपर्यंत ती तिथी होती पण ते व्रत नव्हतं. आता आपण ओवी रूपामध्ये पाहूया. श्री गणेशाय नमः. पुराण काळी नैमिषारण्यात चालले होते यज्ञसत्र. त्या प्रसंगी मध्यांतरात नित्य सत्संग चालतसे. उपस्थितांचे व्हावे रंजन आणि मिळावे विस्तृत ज्ञान. शौनकादी ऋषींनी पाचारण केले होते सुतासी. सुत मुनी विद्वान प्रख्यात महाज्ञानी आणि बहुश्रुत. कथा पुराणे रसाळ वर्णित वर्णन करुणी सांगाती. अशाच एका चर्चासत्रात मंडळी म्हणाली सुताप्रत, महाराज आपण साक्षात कृपांकित वाग्देवीचे. आपल्यासारखा वक्ता मिळाला, भाग्यरवी उदयास आला. मनोबोधास लाभ झाला ईश्वर चिंतनाचाही. आता कृपया आम्हाप्रत सांगावे व्रत महात्म्य. येथ महिपृष्टी जे सर्वश्रेष्ठ तारक पावक सकलांना. तै सुता ते आनंद झाला, म्हणाले बरवा प्रश्न केला. तरी ऋषी हो आता तुम्हाला सांगतो कथा त्याविषयी. पूर्वी श्रीकृष्ण पांडवाप्रत महात्म्य विधी जे व्रत कथन केले तेच येत. एकादशीचे व्रत सांगतो. ही व्रत थोरवी आणि उत्पत्ती श्रवण करील जी व्यक्ती. ती सर्व सुखे भोगून अंती विष्णुलोकी जाईल. या महाव्रताचे कथानक ऐका तुम्ही सर्व लोक. श्री जनार्दनाप्रत प्रश्न एक केला धर्मराजाने. वदला देवा एकादशी दिनी उपोषण नक्तवा एक भुक्त राहुनी. काय फलप्राप्ती सांग या क्षणी विधानासह आम्हाला. तो माधव म्हणाला तयासी, राया पवित्र कार्तिक मासी. पुण्यदिनी कृष्ण एकादशीसी करावे आदरे उपोषण. तत्पूर्वी दशमीच्या दिवशी दंतधावन करून सूर्योदयासी करावे नक्त भोजनासी. व्रतभाग हा एक असे. अष्टम भाग दिवसासी भानुतेज मंद ज्या समयासी. नक्त म्हणती त्या भोजनासी रात्रभोजन नक्त नव्हे. एकादशी दिनी प्रभाती उठून शौचादी देहविधी करून मुखमार्जन 12 चुळा भरून दंतधावंते वर्जासे. मग संकल्प करावा मनोमन देवा तुझ्यावरले प्रेम म्हणून. आज भक्तीने उपोषण करून पारणे करीन उदयिक. पुढती 2 प्रहरी सरितेत तडाग अथवा कूपजलात स्नान करावे यथास्थित. व्रताचरणी व्यक्तीने स्नानात सरिता स्नान श्रेष्ठ. तडाग स्नान मध्यम खचित. कूपस्नान ते कनिष्ठ महत्व असे या परी. कूपजलाने स्नान केले तरी मृत्तिका स्नान करावे पहिले. तत्पूर्वी अति आदरे भले स्तवन करावे पृथ्वीचे. म्हणावे भूमाते तव पृष्टी. अश्व आणि रथ संचरती. वामनावतारी लक्ष्मीपती आक्रमित तुझ लागी. श्री विष्णूचे चरण लागले तेने सर्वांग पावन झाले. तुझ्या मृत्तिके ते पहिले धारण करतो मस्तकी. तरी माते कृपावंते नष्ट करी मम पातकाते. तव आशिषे मोक्षप्रदाते सहजगत्या पावेन मी. अशी प्रार्थना म्हणून सर्वांगी मृत्तिका लावणी कूपजलाते स्नान करुणी नित्यकर्माते लागावे. एकादशी व्रत कर्त्याप्रत काही नियमक्रम प्राप्त. पाखंडी पातकी चोर कुत्सित भाषण तयासी करू नये. मद्यपी आणि ब्रह्महत्यारी गुरु स्त्री गामी व्याभिचारी. करतो स्वर्णद्रव्य चोरी भाषण तयासी करू नये. देवस्व ब्रह्मस्व हरतो करतो हरण. निंदितो देव वेद ब्राह्मण. आगम्य स्त्रियाशी जो रममाण भाषण तयाशी करू नये. तैसेच अन्य दुराचारी अशांचे दर्शन झाले जरी. करावे सूर्यावलोकन सत्वरी तेने दोष जाईल तो. विधियुक्त होता स्नान संध्यादी नित्यकर्मे अनुसरून. करावे षोडशोपचारे पूजन गोविंदाचे आदरे.
अखंड नंदादीप देवघरात, नको स्त्री संग निद्रा किंचित, भागवत कथा धर्मशास्त्र चर्चेत, घालवावी दीन रजनीती, गावे भक्तीने भगवत गुण, रात्र समयी जागरण चिंतन, विप्राते दान दक्षिणा देऊन, क्षमस्व म्हणून वंदावे. श्रीकृष्ण म्हणाला युधिष्ठिरास, धर्मतत्पर मनुष्याने खचित, शुक्ला आणि कृष्ण एकादशीत, भेद कदापि करू नये, उभय तिथी श्रेष्ठ असती, आता ऐक फलश्रुती, विधियुक्त व्रताचरिती, काय लाभ त्या नरा. शंख उद्धार तीर्थी स्नान करून, गदाधर देवाचे घेतले दर्शन, पुण्य लाभ जरी महान, तरी तो अल्प तुलनेत, एकादशीचे महाव्रत, आचरिता पुण्य अगणित, तयाची बरोबरी पाहता येत, षोडश भागही नसे ते, दान देता व्यतिपाती, लक्षपट फलप्राप्ती, संक्रांती दानाची थोर महती, फलचतुर्थ लक्षपट, अथवा चंद्र सूर्यग्रहणात, स्नाने दाने कुरुक्षेत्रात, जे पुण्य होय प्राप्त, तेही तुलनेत अल्प असे, कारण समस्त पुण्य ते एकादशी उपोषणे व्रत होते प्राप्त होते, अश्वमेधाच्या शतपट मिळते, केवळ व्रत हे आचरिता, ज्याच्या सज्ञी नियमित 60 सहस्त्र संवत्सर पर्यंत लक्ष विप्र भोजन चालतं, गणती नच त्या पुण्यासी, परिपुण्य लाभ तितकाच, प्राप्त होत सेसाच, सहस्त्र उपोषण करताच, हरिदिनी आदरे, वेदपारंगत विप्रासी, सहस्त्र गोदाने महापुण्य रासी, परी उपोषण करता एकादशीशी, पुण्य त्याचे निदशगुणे, ज्याच्या सज्ञी रोज जेवता ती दशद्विज, त्या पुण्याच्या दशपट सहज, एक ब्रह्मचारी भोजने मिळे, त्याही भोजनाचे सहस्त्रपट, भूमी कन्यादाने पुण्य प्राप्त, विद्यादाने त्याहून दशपट, फळ मिळे दात्यासी, त्याने बुभुक्षित होतसे संतुष्ट, ते अन्नदान सर्वात श्रेष्ठ, त्याच्या पुण्यफलासी दशपट, विद्यादानाहून ते असे, अन्नदानाची थोर महती, न भूतो न भविष्यती, स्वर्गस्थ पितरही संतोषती, प्रभाव दुर्लक्ष देवादिका, तसेच असे हे एकादशी व्रत, त्याची पुण्यसंख्या अगणित, धर्मराजा तू घे ध्यानात, वदला श्रीकृष्ण सद्भावे, देह जरी असमर्थ तरी उपवास करावा नक्त, अर्धे पुण्य मिळे निश्चित, फळे हविष्य भक्षिता, एक भुक्त जरी राहिला त्याचाही लाभ उपासकाला, नक्त पुण्याचा अर्धभाग त्याला निसंशय मिळतो पा, व्रत अवश्य करावे परी निज प्रकृतीने जाणावे, आपले आपण ठरवावे, एक भुक्त नक्त वा उपवास, जोवर एकादशी नाही प्राप्त तोवर इतरांचे श्रेष्ठत्व, यज्ञदान तीर्थे समस्त, महिमा आपुलाच गरजती, म्हणून जन्म मृत्यू रूप संसार, त्यात भीतो जो नर, त्याने महात्मा जाणणे सत्वर, करावे एकादशी उपोषण. कथासार आहे ना खूप छोटंसं असतं, त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी कथेतल्या म्हणजे ओवीतल्या कळत नाहीत. आता हे रोमहर्षण आहेत ते त्यांना सूत ऋषी म्हटलेलं आहे, सूत म्हणे शौनकादिका प्रती, हे सगळ्या पुराणामध्ये आपल्या शब्द आहेत. तर त्यानुसार ते सूतमुनी हे प्रख्यात विज्ञान आणि महाज्ञानी होते असे, आणि यज्ञाच्या मध्ये जो काही वेळ मोकळा मिळायचा तेव्हा ते अनेक अशी व्रत कथा पुराणं ह्या गोष्टी सांगत असत. मग त्यांना शौनक ऋषी म्हणाले, महाराज आपण तर साक्षात म्हणजे हे आहात, सरस्वती आपल्यावर प्रसन्न आहे, आपण साक्षात ब्रह्मदेवासारखेच ज्ञानी आहात, आपल्यासारखा जर वक्ता आम्हाला मिळाला आता आमचं नशीब फळफळलं म्हणचं. आता आम्हाला असं एखादं चांगलं व्रत सांगा की जे पृथ्वीवरती सर्वश्रेष्ठ आहे आणि सर्व लोकांना त्याने पुण्यफळ मिळणार आहे. मग ऋषींनाही आनंद झाला. ऋषी म्हणले, एक असं व्रत सांगतो की जे श्रीकृष्णाने पांडवांना व्रत सांगितलेलं आहे तेच व्रत मी तुम्हाला सांगतो. मग एकदा म्हणे श्रीकृष्णाला प्रश्न केला पांडवांनी की काय जे असं एकादशीला उपवास करायचा, एकभुक्त राहायचं, तर ह्याचं फळ काय आहे. तर माधव म्हणला, तुला सांगतो मी हे फळ. तर पवित्र कार्तिक महिना आहे, त्याच्या पुण्य दिवशी एकादशी व्रत आहे, ते ज्यांना आदराने करावं. त्यापूर्वी दशमी म्हणजे आदल्या दिवशी दंतधावन दात वगैरे सूर्योदयाला घासून नक्त भोजन करायचं, म्हणजे सूर्यास्ताला किंवा सूर्योदयाला ते भोजन करायचं. नक्त म्हणजे त्यावेळेस, नंतर परत काही खायचं नाही. नक्त म्हणजे रात्री उशिरा जेवणे त्याला नक्त नाही म्हणत. तर जेव्हा
मंद सूर्य भानुतेज मंद होतं, म्हणजे सूर्य मावळायला येतो तेव्हा ते नक्त भोजन करायचं, रात्री भोजन घ्यायचं नाही. एकादशीच्या दिवशी उठायचं, आपले रोजचे विधी उरकायचे आणि 12 चुळा भरून टाकायच्या, कारण त्या दिवशी दात घासायचे नाहीत. आता त्या काळात त्या काय काय प्रथा चालायच्या, आपण काय आता पाळत नाही, त्या पाळू पण शकत नाही, पण पोथीमध्ये आहे तर आपण ऐकावं तरी किमान. मग तेव्हा बाहेर जाऊनच लोक स्नान करायचे ना, नदी, विहिरी, तळी. मग त्यामुळे सांगितलं की सगळ्यात नदीतलं स्नान हे उत्तम स्नान आहे, श्रेष्ठ स्नान आहे. तडाग म्हणजे तळ, वापी म्हणजे विहीर, कूप म्हणजे छोटं आडत्यातनं पाणी काढून करायचं, असं ते सगळं असतं. तर मग जर तुम्हाला वापीमध्ये स्नान करायचे, विहिरीमध्ये स्नान करायचं किंवा तडागामध्ये मग तळ्यामध्ये करायचे, तर काय करायचं, तर पृथ्वीची आधी माती घ्यायची आणि ती अंगाला सगळ्या लावायची. मग पूर्वी काय साबण बिबण नव्हते ना, पण लोक मातेनेच अंग स्वच्छ करत होते आणि तेव्हा ती त्वचा चांगली राहत होती लोकांची. तर त्या मातेचं पण आधी प्रार्थना करायची भूमीची. आपल्याकडे इतके सुंदर संस्कार आणि विचार आहेत आपल्या धर्मामध्ये, की सकाळी पृथ्वीला पण पाय लावण्याआधी तिला पण म्हणावायचा एक मंत्र आहे. पहिला हात बघायचे, आपल्या हाताच्या तळव्याचं दर्शन घ्यायचं आणि कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शन. म्हणजे हाताच्या लक्ष्मी आहे, सरस्वती मध्यात आहे, हाताच्या तळाशी शेवटाला कृष्ण आहे, आणि त्यांचं दर्शन, हाताचं दर्शन केलं की त्यांचं दर्शन होतं. त्यानंतर पृथ्वीची प्रार्थना आहे, समुद्र वसने देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्श क्षमस्वे. म्हणजे समुद्र जिची स्तन म्हणजे हे आहे समुद्र, जिच्या अंगावरती समुद्राचं वसन आहे, समुद्ररूपी वस्त्र आहे, तिची स्तन म्हणजे पर्वत आहेत, आणि समुद्र वसने देवी, पर्वतस्तन मंडले, ही विष्णूची पत्नी आहे. तर तुला आता मी पाय लावत आहे, त्याबद्दल आधी तुझी मी माफी मागतो, असं आपल्याकडे पूर्वज करायचे आणि आपणही करावं. श्लोक म्हणायला काय हरकत आहे. मग तिथं म्हणायचं की हे लक्ष्मीच्या पती, लक्ष्मीपती वामन अवतारचा जो होता, की ज्यानं 3 पायामध्ये पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ पादाक्रांत केलं होतं, तर त्याचा पाय ह्या पृथ्वीला लागला आहे, त्यामुळे ही पृथ्वी पवित्र आहे असं म्हणून तिची माती घ्यायची, मग स्नान करायचं तसं. आणि मग त्या दिवशी काय काय करायचं नाही ते सांगितले. म्हणजे जी आपल्याला माहीत असतं ही समाजातली नालायक माणसं आहेत, ही चोर आहेत, ही हलकट आहेत, कायम टोमणे मारणारी आहेत, अशा लोकांचं भाषण करू नये. जे दारुडे आहेत, ज्याने हत्या केलेल्या आहेत, त्यांच्याशी संबंध ठेवू नये. जे परस्त्रीचं गमन करतो, कुठेही जातो, चोऱ्या करतो, कुणाचं द्रव्यहरण करतो, ब्राह्मणांचं, देवस्व म्हणजे बघा, देवासाठी मिळालेली जमीन किंवा देवातले अलंकार पण लोक हरण करतात ना, त्यांना तेवढी भीती वाटत नाही, आणि ब्राह्मणाचं पण हरण करतात ते वस्तू. तर त्या लोकांचं हे करायचं नाही. जो निंदा करतो देवांची, ब्राह्मणाची, वेदाची किंवा चांगल्या लोकांची निंदा करतो, त्याच्याशी संभाषण करायचं नाही. जो कोणत्याही स्त्रियांकडे जातो, बाकीच्या नको ते काम करतो, त्याशी लक्ष द्यायचं नाही. अशा लोकांचं दर्शन जरी झालं तरी सूर्याकडं पहा, म्हणजे तुमची पापं नष्ट होतील, असं थोडक्यात सांगितलं आहे. मग स्नान संध्यादी कर्म आहेत ती सगळी करायची. षोडशोपचार आहे, आता 16 उपचार आहेत पूजेचे. मग त्यामध्ये प्रथम पादपूजनापासून अभिषेक, हार, फुलं, निरांजन, दुपारती, दीपारती असे सगळे आहेत. तर ते आपल्याच्यानं जेवढं शक्य आहे, आपल्याकडे जेवढं आहे तेवढ्याने देवाची पूजा करायची. नंदादीप असावा आपल्या घरामध्ये कायम तेवत. त्या दिवशी स्त्रीसंग करू नये, झोपू नये रात्रीचं, तर जागरण करायचं असतं. त्या दिवशी एकादशी तर पारणं फेडतात, त्या दिवशी बऱ्याच वेळा लोक जागरण करतात आणि देवाचं सतत नाव घेतात, आणि दानदक्षिणा द्यायची, काय चुकलं माकलं असेल तर क्षमा मागायची, आणि असं करून त्या एकादशीचं हे व्रत करावं असं सांगितलं आहे. मग आता ह्याच्यामध्येच पुढं विचारलं की काय लाभ आहे याचा, असं त्याने विचारलं कोणी, युधिष्ठिराने. मग त्यांनी सांगितलं की जे लोक शंखतीर्थामध्ये स्नान करतात, गदाधराचं दर्शन घेतात, ते पुण्य जर महान आहे तर त्याच्यापेक्षा एकादशीचं पुण्य महान आहे. मग व्यतिपाती त्या तिथी आहेत बघा, आपण वाहिलेल्या एकादशी, व्यतिपात, या दिवशी कोणी दान दिलं आहे, कोणी संक्रांतीला दान दिलं आहे, चंद्रसूर्याच्या ग्रहणात दान दिलं आहे, किंवा त्यावेळी कुरुक्षेत्रात किंवा कुठल्या पण पवित्र तीर्थांमध्ये स्नान केलं आहे, अश्वमेघ यज्ञ केला. पण या सगळ्याच्या पुण्यापेक्षा एकादशीचं पुण्य जास्त आहे. कोणी 60,000 वर्षापर्यंत आपल्या घरात लोकांना भोजन घालताय, कोणी गायी दान करताय, कोणी अजून काय करताय, तर त्याच्यापेक्षा जास्त पुण्य या एकादशीच्या व्रताचं आहे. आता त्या पुण्यांची पण हे कशी सांगितली बघा. एखाद्या माणसाच्या घरी दररोज 10 ब्राह्मण जेवतात,
आता त्या 10 ब्राह्मणांपेक्षा एक ब्रह्मचारी जर भोजनाला जेवला तर त्याचं पुण्य त्याच्यापेक्षा 1000 पट आहे. मग त्याच्यानंतर काही लोक भूमी आणि कन्यादान, भूमिदान, कन्यादान हा शब्दसुद्धा आता हे नाही आहे, पण त्या काळात होतं ते पुण्यप्राप्त आहे. विद्यादान केलेलं त्याहून श्रेष्ठ आहे. आणि विद्यादानापेक्षा जो अन्नदान आहे, म्हणजे पहिलं काय दाखवलं, एक ब्रह्मचारी जेवला तर होईल. मग त्याच्यानंतर काय आहे, तुम्ही जी दानं करता, भूमिदान, आणखीन विद्यादान, मग याच्यापेक्षा देखील शतगुणी काय आहे, अन्नदान आहे, की ज्याचं पोट आत्माराम थंड करतो, तर तो महत्त्वाचा अन्नदान आहे. त्या अन्नदानाने स्वर्गातली पित्रसुद्धा तुमची संतोष पावतात असं सांगितलेलं आहे. मग अन्नदान सगळ्यात महत्त्वाचं. मग धर्मराजा, तू हे लक्षात घे की आता हा देव हे व्रत करायला जरी असमर्थ आहे, काही लोकांना होत नाही, तर मग त्या प्रकार ठरवले आहेत. एकभुक्त, नक्त, काही लोकांनी एकदाच जेवावं खावं सकाळी किंवा संध्याकाळी, काही लोकांनी नक्त म्हणजे सूर्यास्ताच्या टायमाला जेवण घ्यावं, काही लोकांनी दूध पिऊन घ्यावं, मग असे सांगितलेलं आहे. तर असे सगळे ते प्रकार आहेत की कशाही पद्धतीने तुमचा उपवास घडला पाहिजे. कुंतीसुता, तू हा प्रश्न केला त्याचे उत्तर देतो तुझला. हरिदिनी करावे उपोषणाला, सुरण कोण फळ न खावे. नखे स्पर्शती असे जीवन, करू नये कदापि प्राशन. सहस्र यागई येथे क्षीण, ते उत्तम व्रत हे सांगितले. तै पुनरपी पुसे अर्जुन, देवा एकादशीचे पुण्यमान. आता पवित्र ती सर्वाहून, कैसी झाली सांगपा. श्रीकृष्ण म्हणाला, ऐक पार्था, कृतयुगी मुरु दैत्य होता, महाक्रूर अद्भुत त्याचा मोठा, धाक समजता सुरवरा. त्याने इंद्रासी परास्त केले, वायू अग्नीवरी विजय मिळविला. वसु आदित्यास विधीला, केले त्राही त्राही पा. तधी इंद्राने सकल वृत्त, पंचाननासी करुणी विदित. म्हणाला, आम्ही सूर समस्त, पदच्युत झालो. देवा स्वर्ग राहिला दूर, आता संचरतो मैतलावर. कृपा उपाय सांगा सत्वर, गती कोणती आम्हा ते. तैतयाचे सात्वन करीत, शिव म्हणाले, हे सूरश्रेष्ठ, जो गरुडध्वज म्हणून प्रख्यात, भेटतयाची घेई पा. हाच जगत स्वामी नारायण, निज भक्ताचे करतो रक्षण. शरणांगताचे आश्रयस्थान, घाली त्याला साकडे. ईश्वराचे वचन ऐकून इंद्र आणि अमरगण, जेथ जनार्दन करीत शयन, गेले सत्वर त्या ठाई. तेथे जगन्नाथ भगवान, क्षीरसागरी निद्रिस्त पाहून. सुरेंद्राने हात जोडून स्तुती केली आदरे. म्हणाला, देवा दैत्यमर्दना, कमलनेत्रा मधुसूदना, तू वंदनीय सुरगणांना, रक्षा वेगा आम्हा ते. हे विश्वचालका कृपावंता, माझ्या सवे सर्व देवता. दैत्य भये शरणताता, रक्षा वेगा आम्हा ते. तूच करता आणि करविता, माता तू जगतपिता. उत्पत्ती रक्षण संहार करता, तूच असशी श्रीहरी. तू देवांचा सहाय्यक, तूच सात्वन करता एक. तूच उपकारी विश्वरक्षक, तूच वसुंधरा गगन हे. तूच विष्णू त्रैलोक्य पालक, तूच हर विधी रवी शशांक. तूच अग्नी सर्व पावक, अनंत रूपे नटलासी. तूच हव्य होम हवन, तूच जप मंत्र तंत्र पावन. तूच ऋत्विज यजमान, यज्ञ आणि फलभोक्ता. त्रैलोक्यास चराचरात, नसे काही तुझ्या विरहित. शरणांगत वत्सल तू भगवंत, देवाधिपती शोभसी. प्रभो दैत्याने बहु आडले, जिंकून स्वर्गच्युत केले. स्थानभ्रष्ट ते सूर सगळे, आता संचरती महिवर. म्हणून हे नारायणा, आलो धावत तुझी आचरणा. भयभीता मी करी रक्षणा, वारुण या संकट हे. तै इंद्राचे भाषण ऐकून काय बोलले भगवान. हतवीर ज्यापुढे सूर बलवान, हा कोण मायावी दैत्य हा. तरी देवराजा होई निर्भय, सांगत याचे नाव काय. त्याते कोणाचा आहे आश्रय, कळू दे त्याचे सामर्थ्य. इंद्र म्हणाला, भगवंता, हे भक्तानुग्रही महादैवता. पूर्वकाळी एक दैत्य होता, नाडी जंग नावाचा. ब्रह्मवंशात त्याची उत्पत्ती, परिक्रूर उग्रती, देव संवारक दुष्टमती, महाभयंकर विनाशक. त्याचा पुत्रही विख्यात जगती, त्या महादैत्या ते मुरू म्हणती. त्याची नगरी चंद्रवती, तीही अतिप्रचंड असे. मुरुने समस्त जग जिंकले, देवा आपल्या अधीन केले. त्या दुष्टाचे तित भले, असते नित्य वास्तव्य.
इंद्र अग्नी वायू ईश्वर चंद्र नैऋत्य वरुण हे इतर या अष्टदिक्पाल स्थानावर तोच आरूढ एकटा. तो सूर्य होऊनी प्रकाशतो, तो पर्जन्य होऊनी वर्षतो, झालासे अति अजिंक्य तो, सुरवर हतबल त्या पुढती. तरी हे विष्णू चक्रधारी, दावा आपली लीला सत्वरी, मुरुदैत्या ते जिंकून संगरी, करी जयवंत देवा ते. ऐकून इंद्रमुखीचा वृत्तांत, झाला जनार्दन कोपविष्ट, आवेशायुक्त गर्जना करीत, बोलला मारीन शत्रू हा. देव हो तुम्ही प्रतापवंत, धरा धैर्य युद्ध हेतू मनात, करा स्वारी माझ्या समवेत, चला दैत्य नगरीसी. आज्ञा होता भगवंताची, स्फूर्ती विलक्षण चढली साची, सेना समस्त देवांची निघाली चंद्रावतीकडे. त्यांनी जाऊन पाहिले तेथ, लक्ष दैत्य मुरु समवेत, दिव्य आयुधाने युक्त गुंविती अंबर गर्जने. तोच युद्धास तोंड लागले, दैत्य महाबलीवर चढ झाले, त्या माराने देव पळाले, परास्त होऊन दश दिशी. तेने संतप्त भगवान, स्वये युद्धास ठाकले पाहून, दैत्य परम चवताळून शस्त्रे घेऊन धावले. असुरसेना आली पाहुणी, भगवान श्रीहरी विष्णूनी, तीव्र विषारी बाण सोडणी, देह भेदिले वैऱ्यांचे. त्या माराने हतवीर झाले, असंख्य असुर मरून पडले, परी मुरुदैत्य त्यावेळे युद्ध करत राहिला. ऋषिकेशे जी आयुधे टाकली, ती दैत्य तेजे निष्प्रभ झाली, पुष्पवत हलकी होऊन पडली अंगावर तयाच्या. शस्त्रास्त्राने युद्ध करूनही दैत्याचा अपाय होत नाही, क्रोधितसी श्रीहरी त्या समयी, सिद्ध बाहू युद्धासी. परिघा समान हात पसरले, तयावरी धावून गेले, ते भयंकर युद्ध चालले सहस्र वर्षे देवांची. त्या लढतीचे भ्रम पडले, भगवान पुरते थकून गेले, विश्रांती स्थव गमन केले, बद्रिकाश्रमी तत्काळ. तेथ हैमवती नामक मोठी, शोभिवंत एकांत गुहा होती, शयनार्थ महायोगी जगतपती प्रवेशिले ती येत. मग त्या दिवशी काय सांगितलं, अजून सुरण खाऊ नये आणि कोण फळं पण खाऊ नये असं सांगितलंय, आणि नख ज्यामध्ये लागतील असं पाणी स्पर्श करू नये. म्हणजे काय मलाही कळलं नाही हे. आणि मग एकंदरीत पुन्हा अर्जुनाने विचारलं, देवा या एकादशीचं पुण्य महान आहे असं सांगता, पण ही एकादशी कशी काय झाली हे मला सांग. मग म्हणले, पार्था ऐक, कृतयुगामध्ये मुरु नावाचा एक दैत्य होता. तो महाक्रूर होता, तो मोठा होता असा, म्हणजे त्याचा धाक सगळ्यांना होता, प्रचंड होता. त्याने इंद्राचा पराभव केला, अग्नी आणि वायूवर विजय मिळवला, आणि जे अष्टवसू आहेत, वसू आदित्यासह त्या अष्टवसूंना आणि ह्याला पण त्राही करून सोडलं, ब्रह्मदेवाला. विधी म्हणजे ब्रह्मदेव. मग इंद्राने काय केलं हे सगळं वृत्त शंकराला सांगितलं. ह्यानं सगळं माहीत असतं, पण जोपर्यंत देव प्रार्थना करत नाहीत तोवर हे काय लक्ष देत नाहीत. म्हणे आम्ही सूर आता सगळे आमचे पदच्युत झालो, आमचं पद काढून घेतलं, आमचा स्वर्ग गेला, आता आम्ही सगळे देव पृथ्वीवरती भटकत असतो. शंकर म्हणले, हे जाऊन बाबा जो गरुड ध्वज आहे, ज्याच्या ध्वजावर गरुड असतो त्याला जाऊन सांग. म्हणजे कुणाला, कृष्णाला किंवा विष्णूला सांग. मग सगळे देव तिथं गेले. हे आपले क्षीरसागरी झोपलेले होते मस्तपैकी. मग प्रार्थना केली त्यांची की हे दैत्यमर्दना, दैत्यांना मारणाऱ्या, कमळासारखे डोळे असणाऱ्या, सगळ्यांना वंदनीय असणाऱ्या देवा, आमचं रक्षण कर. तू आता कृपावंत हो आमच्यावरती, तूच आमचा करता धरता आहेस. आता दैत्यांच्या भयानं आम्ही तुला शरण आलो आहोत. आता म्हणजे बाप वडील. तर मग तू श्रीहरी आता त्या दैत्याचा संहार कर आणि आमचं रक्षण कर. मग तूच आता ह्या पृथ्वीवरती चराचरात सर्व रूप तूच नटलेला आहेस, तूच त्रैलोक्याचा पालक आहेस, तूच विधी आहेस, व तूच ब्रह्मा आहे, तूच विष्णू आहे, तूच शंकर आहे, तू सूर्य आहेस, चंद्र आहेस, अग्नी आहेस, अनंत रूपे घेतलेला तूच आहे. यज्ञ पण तूच आहे, यज्ञाचं फळ भोगणारा पण तूच आहे, यज्ञ करविता पण तूच आहे, यज्ञाचा यजमान पण तूच आहे, यज्ञाला बसलेले ब्राह्मण पण तूच आहे. तुझ्या विरहित या जगामध्ये काही नाही आहे. हे देवा, आम्हाला दैत्याने अतिशय नाडलेलं आहे, तर आमचं संकट ते तू आता आम्हाला त्राही करून सोडलं आहे. आमचं संकट तू आता नष्ट कर. मग ते म्हटले, विष्णू देवराजा इंद्रा घाबरू नको, त्याचं नाव गाव सांग, तो काय आहे मला सांग. मग त्याने सांगितलं की पूर्वी ब्रह्मवंशात म्हणजे ब्राह्मण वंशामध्ये किंवा ब्रह्मदेवाच्या उत्पत्तीतून, असाही त्याचा अर्थ होतो. एक उग्र असा दैत्य होता, देवसंहारक दुष्टमती, आणि नाडीजंग त्याचं नाव.
आणि त्याच्या पोटी हा मुरू दैत्य आलेला आहे आणि ह्यानं तर सगळं जिंकूनच टाकलं आहे. आणि हे जे अष्टदिक्पाल आहेत 8 दिशांचे, आपण म्हणतो प्रत्येकाची एक 8 दिशा मानतो ना आपण, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य आणि उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. तर या 8 दिशाला 8 दिक्पाल असतात, 8 राखणकर्ते किंवा 8 देव असतात त्या दिशांचे. त्यामध्ये इंद्र, अग्नी, यम, वायू, ईश्वर, चंद्र, नैऋत्य आणि वरुण ह्या सगळ्या दिक्पालाच्या स्थानावर तोच झाला आहे. तोच सूर्य झाला आहे, प्रकाश देतो. तोच पर्जन्य झाला आहे, वरुण झाला आहे, तो पाऊस पाडतो. म्हणजे सगळ्यांना जागेवर बसवलं आहे आणि सगळ्याची कामंही तो बघतो आणि सगळ्याचा राजाही तोच झाला आहे. आता हे ऐकून विष्णूला मोठा कोप आला. म्हणे चला ह्या तुमच्या शत्रूला मी मारेन. मग सगळी देवसेना घेतली परत आणि युद्धाला निघाले. जाऊन बघतात तर तिथं ते दानव जे आहे, राक्षस सारे, ते आधीच शस्त्रास्त्र घेऊन युद्धाला उभे होते. मग त्यांच्या माराने देव गेले, पळालेच. पण विष्णूनं मात्र तिथं प्रचंड मारा केला, विषारी बाण सोडले, अनेक दैत्य मेले. पण तो जो मूळ आहे मुरू दैत्य, तो काही देवाला ऐकत नव्हता. 1000 वर्ष तर त्यांनी त्याशी द्वंद्व युद्ध केलेलं आहे, भाऊयुद्ध केलेलं आहे. आणि मग परिघासारखे म्हणजे मोठे हात पसरले आणि धावून गेले, पण तो काही त्यांना ऐकतच नव्हता. शेवटी लढून लढून भगवान थकले आणि मग कुठं गेले, बद्रिकाश्रमाला गेले आणि तिथल्या हेमवती नावाच्या गुहेमध्ये त्यांनी शरण केलेलं आहे किंवा तिथं झोपायला गेले, कंटाळले ते. आता ती गुहा कशी होती ते सांगतो मी. ते हेमवती नामक मोठी शोभविंत गुहा एक, शयनार्थ महायोगी जगतपती प्रवेशले ती येत. कृष्ण म्हणाला धनंजय त्या गुहेविषयी सांगू काय, एका द्वाराची महाकाय, विस्तार 12 योजने. दीर्घ युद्धाने बहुदमलो, निसंशय मीही घाबरलो, दैत्यभयाने जाऊन निजलो, शांत एकांत स्थानी त्या. तै माझा माग काढित, मुरुही आला त्या गुहेत, मज लागी पाहून निद्रिस्त, दुष्ट विचार करतसे. म्हणे हरी हा काळ ठरला, दानवांचा नाश केला, उत्तम संधी या समयाला, मारून टाकू या लागी. तदी तयाचा हेतू जाणूनी, एक कन्यका त्या स्थानी, प्रगटली मम देहातुनी, विनाविलंब तत्काळ. ती देवी महातेजस्विनी, हाती दिव्य आयुधे घेऊनी, संग्रामास्तव सज्ज पाहुनी, मृदैत्यही अचंबित. मग आव्हान देता ती येते, युद्ध आरंभिले दैत्यपतीने, पाहून तिचे उग्र लढणे, थक्क मरू तो बलशाली. म्हणे ही भयंकर वज्र आयुधे करते प्रहार, नकळे निर्माता कोण खरोखर, तरीही युद्ध करतसे. समरप्रसंगी त्यावेळी दैत्य आयुधे नष्ट केली, महादेवीने लीला दाविली, रथ मोडला तयाचा. तधी तयाने बाह्युद्धास्तव, वेगे देवीवर घेतली धाव, तोच ती येणे एकच घाव, केला हृदयी तयाच्या. त्या प्रहारे गेला जोर, मुरू पडला मैवर, तरी पुनरपी उठून सत्वर, धावतसे त्वेषाने. पाहून ती विपरीत करणी, देवी क्रोधित झाली मनी, निकट येता मस्तक तोडणी, यमसदना ते धाडला. आपला स्वामी पडला पाहून, उर्वरित दैत्य झाले दीन, हाहाकार करत गेले पळून, देव द्वेष्टे ते पाताळी. पुढती जागृती भगवंतासी, येता देखील मृत दैत्यासी, एक कन्याही त्या समयासी, हात जोडणी निकट उभी. ते पाहुनी जगतपती झाले आनंदित अति, नेत्र विस्पारुनी नवलवंती, कुणी मारले या मुरुते. ज्याने आपल्या बाहुबळे देवगंधर्व सहज जिंकले, नाम मरुद्गण दिक्पाल केले, लीलया आपल्या अंकित. नाग मरुद्गण दिक्पाल केले, लीलया आपल्या अंकित. त्याच्या पुढती निरुपाय, मजही वाटले त्याचे भय, म्हणून काढता घेऊन पाय, मी निद्रा केली या गुहेत. ज्याने मलाही युद्धात जिंकले, असे असूनही कोण धावले, दैत्यापासून रक्षण केले, करुणा प्रेरित होऊनी. तव ती कन्यका म्हणाली, तुमच्याच अंशाने मज प्राप्ती उत्पत्ती झाली. प्रभुजी हा असुरपती, मीच वधला जाणावे. येथे तुम्हास निद्रिस्त पाहून, याच्या मनी विचार दारुण, तुम्हाला वदावा मनोमन विचार करू लागला. तरी जाणून याचे मानस, मी प्रगट केले स्वतःस, आणि मारून त्या दुष्टास केले निर्भय अमराते. देवी शत्रुमनी जिची भीती, ती मी आपलीच महाशक्ती. त्रैलोक्य रक्षाया वदिली आपत्ती, यात कोणते आश्चर्य. ज्याने लोकांना अति पीडले, त्याचे फल त्यास मिळाले. हे ऐकून भगवान म्हणाले, धन्य धन्य तू कल्याणी.
पुआ दैत्यपती मुरू मारिला, तेने मत संतोष वाटला. सर्व देवई या समयाला झाले पुष्ट हर्षाने. तव सत्कर्मे विश्व सुरक्षित, आनंदे व्यापिले त्रैलोक्यास. तुझा सन्मान या समयास केला पाहिजे शुभानने. तरी निसंशय सांगतो येत, वर माग जो तुझ्या मनात. देईन मी तो तुझ प्रत, देवजरी दुर्लभ असे. तव ती म्हणाली कन्यका, तुम्ही मज संतुष्ट जर का, हे भगवंता सांगते ऐका. वर हवा जो मज लागी, जो जो नर मम जन्म दिवशी. उपवास करील धरून भक्तीसी, महापातकापासून त्यासी तारावे त्या निश्चय. उपवासे जे पुण्यफल प्राप्त, नक्त भोजने त्याच्या अर्धपट. मिळावे नक्ताच्या अर्धे निश्चित, एकभुक्त जरी असे तो. कोणी जितेंद्रिय सद्भक्त, या दिनी करील जो व्रत. तो शतकोटी कल्पपर्यंत विष्णू लोकी राहावा. तुमची या प्रसादे तयाप्रत, विविध सुख भोग व्हावे प्राप्त. राहील उपवासी नक्त एकभुक्त, लाभो धर्म अर्थ मोक्ष तया. तदी भगवान काय म्हणाले, हे कल्याणी तुझे म्हटले, भविष्यात ते होईल सगळे. हे वचन माझे तुझ लागी, यापुढे जैसे माझे भक्त, तैसेच सर्वही तुझे भक्त. प्रसिद्ध होऊन त्रैलोक्यात मम सन्निध येतील. असशी तू मम शक्ती, तरी एकादशी तव उत्पत्ती. म्हणून एकादशी नामे जगती, प्रसिद्ध होशील कन्यके. या तिथीच करील उपोषण, त्याची पातके भस्म करीन. आणि निजकृपे त्यात देईन, नित्य अविनाशी वैकुंठ. तृतीया, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अनेक विशेष करून एकादशी. या सर्वही तिथी मजसी प्रिय असती अत्यंत. या तिथींची व्रते आचरती, त्या नराते अधिक फळप्राप्ती. त्याच्या पुण्याची नसे गणती, सत्यवचन हे सांगतो. त्याते समस्त तीर्थाहून, त्याते समस्त दानाहून, पुण्यफल समस्त व्रताहून अधिक मिळते जाणावे. वरदान देऊनी भगवान, तिथेच पावले अंतर्धान. त्याने एकादशी मनोमन अतिसंतुष्ट झाली. श्रीकृष्ण म्हणाला अर्जुना प्रत, जो आचरील एकादशी व्रत, मी मारून त्याचे शत्रू समस्त. देईल परमगती तया. अन्य कोणी जरी व्रत आचरती, घालवीन त्यांची विघ्ने सर्वती. होईल सकळ सिद्धींची प्राप्ती, मत्कृपे तया नरा. एकादशीची उत्पत्ती कथा तुझ सांगितली पार्थसुता. पृथासुता, ही नित्य केली असता, करते क्षय पापांचा. अशी समस्त पापनाशक एकादशी ही एकच एक, तिची परमसिद्धिदायक. उदय पावली जनास्तव, म्हणून शुक्ल उत्तम कृष्ण कनिष्ठ. ऐसा भेदभाव नकोच मनात, दोन्ही तिथीसी करावे व्रत. कृष्ण एकादशी त्यजू नये, धेनू कृष्णासो वाधवल. दुग्ध एका समान केवळ, उभयता तिथीचे समान फळ. नसे उणे वा अधिकते, जो भेदबुद्धी टाकून करतात हे व्रत पावन. त्यासी मिळते परमस्थान, गरुडध्वजाचे वैकुंठ. धन्य नर जे विष्णू भक्त, नित्य एकादशी महात्म्य पटतात. अश्वमेधाचे पुण्य समस्त प्राप्त होते तयासी. अशी सुमंगल एकादशी कथा सद्भावाने श्रवण करता, कोटी कुळास होतो श्रोता. वैकुंठ लोकी राहतो. आणि जो कोणी हे महिम्न करील अतिश्रवण आणि चरण, त्याची ब्रह्महत्यादी पापे दारुण भस्म होतील निसंशय. तरी अर्जुना सांगतो तुझला, विष्णू धर्मा समान भला. धर्म नसे तो अन्य कुठला, तोषविण्या त्या केशवा. आणि गीतार्थ समशास्त्रार्थ, एकादशी सममहाव्रत. मयी पृष्टिया नाही निश्चित, तोषविण्या त्या भगवंता. इति श्रीकृष्ण अर्जुन संवादे कार्तिक कृष्ण का दशा उत्पत्ती नाम्न्या महात्म्य संपूर्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु. त्या युद्धामध्ये भगवान विष्णू देखील थकले आणि त्या हेमवती नावाच्या गुहेमध्ये जाऊन आतमध्ये आराम करण्यासाठी झोप आली, निद्रा आली म्हणून गेले. मी पण म्हणे दमलो होतो. तर ते गुहेविषयी काय सांगू बाबा, मोठी होती आणि वरनं किती योजना दूर होती. त्याने सांगितलं, त्याचं मोजमाप सांगितलं आहे. तर माझा हे काढत म्हणे, माग काढत काढत तो दैत्यपंथी तर आला. त्याच्या मनामध्ये मला मारायचा दुष्ट विचार आला होता. म्हणजे हरे हा काळ आहे, ह्यानं अनेक दैत्य माझे मारले, तर आता ह्याला कशाला ठेवू, झोपलाय आणायचा तर मारून टाकू. अशा वेळी तिथं एक कन्यका, एक मुलगी आली त्या स्थानी. तर ती मुलगी त्यांच्या देहातूनच प्रगटली होती विष्णूच्या. महातेजस्वी अशी ती कन्या, तिच्या हातामध्ये अनेक आयुध होती आणि ती लढाईला सिद्ध झाली. तिनं आव्हान दिलं त्या मृदैत्याला आणि मग युद्ध आरंभलं. तर ती अतिशय उग्र रीतीने लढली.
की तो मरू दैत्य पण असा थक्क झाला की ही कोण आली इथं, ही कशी एवढं छान युद्ध लढते, हिचा निर्माता कोण आहे काय माहीत नाही, पण ही आव्हान करते तर आता युद्ध मला केलं पाहिजे. मग तिला सगळी ती आयुधं आहेत ती नष्ट केली, त्याचा रथ मोडला तोडला. मग त्याने काय केलं, देवीला बाहुयुद्धाचं आव्हान केलं, बाहुयुद्ध द्वंद्वयुद्ध, आणि वेगाने देवीवरती झेप घेतली. देवीनं काय केलं, एकच गाव त्याच्या हृदय असा मारला की तो वास्तविक खाली पडला जमिनीवर, आणि पुन्हा उठून धावायला लागल्यावरती मग तिनं त्याचं मस्तकच छेदलं, सरळ तोडून टाकलं आणि यमसदनी त्याला धाडला. आपला स्वामी पडला पाहून उरलेले दैत्य पण सगळे दिन झाले आणि हाहाकार करत पळून गेले शेवटी. आणि मग पुढं मला जागृती आली, म्हणजे हे कोण सांगतात, कृष्ण सांगतोय अर्जुनाला, मला जागृती आली, बघतो तर एक कन्या माझ्याजवळ हात जोडून उभी आहे आणि एक दैत्य आहे तो मेलेला आहे. मग त्यांना आश्चर्य वाटलं, त्यांनी डोळे उघडले, त्यांच्या श्वासातून असेच ते शुंभ निशुंभासारखे राक्षस तयार झालेत की जे विष्णूंना माहितीच नव्हतं. तर म्हणे कुणी मारलं म्हणे ह्या दैत्याला, ज्यानं आपल्या भाऊबाळानं लढाईत देव गंधर्व जिंकले, मला पण जेरीस आणलं, मी पण थकलो, काढता पाय घेऊन इथं आलो, त्याला कोणी मारलं. तर ती कन्या म्हणली, असं बोलू नका, मी तुमच्याच शरीरातून निर्माण झालेली शक्ती आहे आणि प्रभूजी मीच त्याला मारलेलं आहे. तुम्ही निद्रुस्त पाहून त्याच्या मनात तुमच्या वधाचा विचार आला, त्याबरोबर मी प्रगट झाले आणि मी मारलेलं आहे, मी तुमचीच महाशक्ती आहे. मग हे आश्चर्य वाटलं की ज्यानं लोकांना अति पिडलं, बरं झालं पण त्याचं त्याला फळ मिळालं. म्हणे तू मारलास हा दैत्यपती, मला संतोष वाटला, तुला आता काय पाहिजे ते सांग. मग ती म्हणाली, मी आजच्या दिवशी जन्माला आलेले आहे, आजच्या तिथीला जो कोण हे व्रत करील त्याला नक्त, ते सांगितलं आपण मगाचे सगळे प्रकार त्याचे, अर्ध एकभुक्त, नक्त आणि पूर्ण उपास, यापैकी जे पण काही करील त्याच्यामध्ये त्याला सगळे सुखभोग मिळावेत आणि तो विष्णुलोकी राहावा, आणि तुमच्या प्रसादाने त्याचे पहिले पण जे काही पूर्वज आहेत ते सगळे मोक्षाला जावेत, ते पण वैकुंठाला जावेत, त्यांचे महापातकापासून सुटका व्हावी अशी तिनं मागणी मागितली. देव म्हणाले हो, आणि तुझं नाव पण एकादशीच ठेवूया, कारण तुझ्या हा तिथीचा जो आजचा जन्म आहे आणि तुला एकादशी असं नाव जगामध्ये मिळेल. आणि तुझ्या जसं माझं व्रत आहे तसं तुझं व्रत जरी केलं तरी अनेक पातकं नष्ट होतील, आणखीन माझ्या चरणी लोक येतील. तृतीया, अष्टमी, नवमी, चतुर्दशी या तिथ्या मला जशा प्रिय आहेत तशी आता मला एकादशी देखील प्रिय आहे. मग असं ते दिलं, तिला वर दिला आणि भगवान तिथंच अंतर्धान पावले. अशी एकादशीची उत्पत्ती कथा आहे. तर हे पृथासुता, पृथा म्हणजे कुंतीला पृथा पण म्हणतो, ते म्हणतो तो पार्थ. तर पृथासुता, मी तुला याचं व्रत सांगितलं, तर कुणी कृष्ण शुद्ध पक्षातली चांगली, कृष्ण पक्षातली कनिष्ठ असा भेदभाव करू नये, तर दोन्हीही तिथ्या मनोभावे कराव्यात. जसं एक गाय काळी असते एक पांढरी असते, पण दोन्ही दूध मात्र पांढरं आणि पौष्टिक देतात ना, त्याच पद्धतीने ह्या दोन्ही एकादशीचं व्रत आहे. जो हे सद्भावाने करेल तो त्याच्या कोटी कुळाचं वैकुंठ लोकी येऊन राहील, त्यानं केले सगळे दारुण पापं नष्ट होतील असं सांगून इथं हा अध्याय संपवलेला आहे. एकादशी उत्पत्तीचा अध्याय संपलेला आहे. गोपाल कृष्ण महाराज की जय.